या ठिकाणी प्रवाशांना इतका त्रास होतोय, खड्ड्यानंतर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, कोणाचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तर ट्रॅफिक जाम होती। तरी हे असं निकृष्ट दर्जाचे कामं झाल्यामुळे ना हे लोकांना ट्रॅफिक जे लोक जातात ना प्रवाशांना अतिशय त्रास होतो। तरी लक्ष का कोणी घालत नाही, यांनी लक्ष घालायला पाहिजे ना। शासन आपण निवडून दिलं, आमदारांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे ना। आपण ज्या वेळेला जनतेने निवडून दिले जनतेची सुद्धा सोय करायला पाहिजे ना। त्यांनी हे लक्ष घालून अशा दुर्गम भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत, या समस्या सोडवायला पाहिजे। त्याच्यामुळेही त्यांनी लक्ष घालून ही समस्या पहिली सोडवायची। खरं तर ठेकेदाराचा निषेध करतो आणि पीडब्ल्यूचे अधिकारी मूर्ख अधिकारी आहेत। लोकांचं म्हणणं घेऊया मंडळी, तुम्हाला काय वाटतं? हा प्रवास करत असताना भयानक परिस्थिती या रोडची झालेली आहे। या रोडमध्ये गाडी चालवत असताना अनेक प्रकारचे या महिन्यामध्ये घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही आता प्रवास करत असताना इतकी भयानक परिस्थिती या रोडची आहे की जागोजागी खड्डे, अनेक प्रकारचं पाणी, सांडपाणी या रस्त्यावर येत असताना परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। आणि म्हणून या तालुक्याचे प्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे की आपण या रोडच्या संदर्भात हा जुन्नर आणि नाणेघाट रस्ता हा पर्यटनाचा रस्ता आहे। शेकडो गाड्या, नव्याने हजारो गाड्या या रस्त्याने करत असतात, परंतु हा रस्ता इतका दयनीय अवस्था झाला आहे की परिस्थिती या ठिकाणी गंभीर स्वरूपात निर्माण झालेली आहे। मला शासनाला विनंती आहे किंवा या स्थानिक आमदारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष द्यावे आणि या रस्त्याचं त्वरित काम या ठिकाणी चालू करावं असं मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।